तो पुन्हा आला होता इराला घेऊन जाण्यासाठी, पण यावेळी तिच्या संरक्षणासाठी अर्णव तिच्यासोबत होता. नमस्कार, मी यशस्वी. मनातले भावरंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत. आज आपण डील ऑफ लव्ह या कथेचा 32वा भाग ऐकणार आहोत. अर्णव, हा करार फक्त माझ्या आजीसाठी आहे, पण तुझ्या मनात अजून काही आहे का? अशी कोणती गोष्ट जी मला आताच माहीत असायला हवी, जेणेकरून पुढे काही चुकीचं होणार नाही? इरा त्याच्या या प्रश्नाने क्षणभर गोठून गेली. तिच्या गळ्यातील शब्द जणू अडकले. त्याच क्षणी तिचा फोन वाजला. तिला कोणाचा तरी मेसेज आला होता. तिने मोबाईलच्या स्क्रीनकडे पाहिले. स्क्रीनवर फक्त 2 शब्द चमकत होते. तो पुन्हा आला आहे. आता पुढे. तो मेसेज वाचून इराला क्षणभर तिच्या शरीरातील रक्त गोठल्यासारखं झालं. तिचे हात थरथरायला लागले. श्वास अडकल्यासारखा झाला. चेहऱ्यावर उभं राहिलेलं धैर्य एकदम तुटल्यासारखं झालं. अर्णवला तिच्यातले हे बदल जाणवत होते. तो तिला नक्की काय होते आहे याचे बारीक निरीक्षण करत होता. मगापर्यंत साधा त्रास न देणारा कॅफे अचानक इराला थंड, ओस पडलेला आणि भयाने भरलेला वाटायला लागला. अर्णव, मिस इरा, काय झालं? अर्णवचा आवाज अत्यंत शांत होता, पण त्या शांततेत काळजी आणि जागरूकता दोन्ही होती. इराने उत्तर द्यायचा प्रयत्न केला, पण तिचा आवाजच फुटेना. तिने हातातला मोबाईल टेबलावर ठेवला. त्या मेसेजकडे बघणं आता तिच्यासाठी शक्य नव्हतं. अर्णवने हळूच टेबलावरील मोबाईलचा स्क्रीन स्वतःकडे सरकवला. त्याने असे केले तेव्हा तिने त्याला विरोध केला नाही. त्याने तो मेसेज वाचला. क्षणभर तो काहीच बोलला नाही, फक्त इराच्या चेहऱ्याकडे पाहत राहिला. तिचे डोळे अजूनही घाबरल्यासारखे, पूर्ण शरीर थरथरत असल्यासारखे त्याला जाणवत होते. त्याला स्पष्ट दिसत होतं की ही भीती सामान्य नव्हती. अर्णव, मिस इरा, मला सांगाल का की तो म्हणजे नक्की कोण? अर्णवचा आवाज अजूनही शांत होता, पण आता आदेशासारखा ठाम झाला होता. इरा काही बोलणार इतक्यात तिच्या डोळ्यात पाणी आले. ती अचानक उठून उभी राहिली. तिच्यात जणू आता कॅफेमध्ये बसण्याची ताकदच उरलेली नव्हती. अर्णवही तात्काळ तिच्यासोबत उभा राहिला आणि तिला म्हणाला, मिस इरा, सीट प्लीज. लांब श्वास घ्या बरं आधी. ती खुर्चीत परत बसली, दोन्ही हात घट्ट पकडत. अर्णव, इरा, तुम्हाला भीती वाटते, पण मला कारण जाणून घ्यायचा पूर्ण हक्क आहे. आपण दोघेही एका कराराद्वारे जोडले जाणार आहोत, त्यामुळे मला तुमचं सत्य माहिती असायला हवं. इराचे डोळे पाण्याने भरले. ती काही क्षण डोळे बंद करते, जणू ती हरवलेले धैर्य पुन्हा गोळा करण्याचा प्रयत्न करत असते. इरा, तो तो म्हणजे तो माणूस ज्याच्यासोबत ते गुंड मला लग्न कर म्हणत होते. तो पुन्हा आमच्या घरी आला आहे. शेवटी ते शब्द तिच्या तोंडून बाहेर पडले. अर्णवची भुवई एक क्षण उंचावली आणि त्याने लगेचच विचारले, मिस इरा, तुम्ही मला हे आधी का नाही सांगितले? इरा डोळे खाली करत म्हणाली, घाबरले होते मी. तुम्ही विचार कराल की माझ्यामुळे तुमच्या आयुष्यात समस्या येतील, म्हणून आधी नाही सांगितलं. अर्णवने शांतपणे अगदी स्थिर आवाजात उत्तर दिलं, इरा, मला समस्या नको आहेत असं नाही. मला खोटं नको आहे. भीतीवर उपचार करता येतो, पण लपवण्यावर नाही. इराचे ओठ थरथरले. अर्णवचा आवाज अजूनही शांतच होता, पण त्याच्या डोळ्यात सिरियसनेस स्पष्ट दिसत होता. अर्णव, बोला सगळं काही. व्हॉट एक्झॅक्टली हॅपन्ड? त्या लोकांनी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला किती आणि काय त्रास दिलाय? इरा थोडी खोल श्वास घेते आणि शेवटी सत्य सांगायला लागते. तिचा आवाज तुटत होता, पण प्रत्येक शब्द तिच्या आत दडवलेल्या वेदनेचा होता. काही महिन्यापूर्वी बाबांच्या कर्जामुळे ते आमच्या घरी आले होते. माझ्या बाबांना त्यांनी भर गर्दीसमोर अपमानित केलं. आईला धमकावलं आणि मला म्हणाले की आमच्या साहेबांसोबत लग्न कर, सगळं कर्ज फिटेल. त्यावर मी नकार दिला तर ते आणखी खवळले. बरेच वेळा रात्रीही येऊन दार ठोठावतात. आई बाबा घाबरून जातात या सगळ्या प्रकारामुळे. अर्णव तिचे सर्व बोलणे शांतपणे ऐकत होता. मध्यंतरी त्याने काहीही रिॲक्शन दिली नाही, फक्त तिचे सर्व बोलणे नीट ऐकून घेत होता. इरा पुढे म्हणाली, काल ती 2 माणसं आमच्या घराच्या येथे आली होती तेव्हा ती माणसं देखील हेच बोलत होती की आमच्या साहेबांसोबत लग्न कर, तरच तुमचं कर्ज माफ होईल. पण तेवढ्यात तुम्ही आलात आणि सगळं वेगळं झालं. मी तेव्हा तुम्हाला हे सर्व सांगायला हवं होतं, पण मी मनोमन खूप घाबरले होते. इराने तिच्या कपाळाला हात लावला आणि म्हणाली, आता आईचा हा मेसेज आला आहे, म्हणजे तो पुन्हा घरी आला आहे. अर्णवच्या चेहऱ्यावर हे ऐकून एकदम गंभीर भाव आले. तो हळू आवाजात म्हणाला, इरा,
लिसन टू मी. आता तुम्ही एकट्या नाही आहात. जे काही होईल ते मी हाताळेन. ती त्याच्याकडे अविश्वास आणि आशेच्या मिश्र भावनेने पाहायला लागली. अर्णव तिच्यासमोर हात करत म्हणाला, फोन दे. इराने तिचा मोबाईल त्याच्या हाती दिला. त्याने मेसेज पुन्हा एकदा बघितला. त्याने एक सेकंदही न दवडता तिच्या आईला कॉल लावला. तेवढ्यात इरा दचकून बोलते, अर्णव सर, थांबा. आईला आपल्या कराराबद्दल कळले तर? तो तिच्याकडे सरळ बघत म्हणाला, इरा, तुझ्या आईवडिलांचं संरक्षण आता माझी जबाबदारी आहे. त्यांना घाबरण्यापेक्षा त्यांना सुरक्षित करणं जास्त महत्त्वाचं आहे. कॉल लागला. अर्णव, हॅलो काकू, मी अर्णव देशमुख बोलतोय. इरा सोबत आहे माझ्या. त्याचा आवाज सभ्य आणि धीर देणारा असा होता. इराची आई थरथरलेल्या आवाजात म्हणाली, बाळा, तो तो पुन्हा आला आहे. बाहेर उभा आहे, दार ठोठावतोय आणि म्हणतोय इराशी बोलायचंय. आम्ही घाबरलोय बाळा. इरा नक्की काय झाले असेल तिथे या विचाराने घाबरली व तिचे डोळे पाण्याने भरले. अर्णव शांतपणे इराच्या आईला म्हणाला, काकू, तुम्ही काळजी करू नका आणि सर्वात महत्त्वाचं, दार उघडू नका. मी स्वतः तिथे पोहोचतो आहे. तोपर्यंत तुम्ही दोघेही एका खोलीत राहा. फोन हवं असेल तर चालू ठेवा. आम्ही जवळच आहोत. 5 मिनिटात पोचतो तिथे. आई, फोन ठेवला तरी चालेल, पण तुम्ही लवकर या. अर्णव, हो, आम्ही आलोच. तुम्ही काळजी करू नका. असे बोलणे झाल्यावर फोन कट झाला. फोन कट झाल्यावर अर्णवने इराकडे पाहत म्हटलं, चला, आपण लगेचच निघूया. इरा, तुम्ही येणार? ते पण आत्ता? अर्णव ठामपणे उत्तर देत म्हणाला, हो. तुम्हाला संरक्षण देणे हा कराराचा भाग नसला तरी अडचणीत असलेल्या कोणालाही असं वाऱ्यावर सोडून देणे हा माझा स्वभाव नाही. त्यामुळे चल पटकन. इराचे डोळे पाणावले. पहिल्यांदाच तिच्या चेहऱ्यावर भीतीसोबत एक प्रकारची सुरक्षिततेची भावना दिसून आली. ते दोघे कॅफेतून बाहेर पडले. अर्णवने गाडीचं दार तिच्यासाठी उघडलं. तिचा भीतीमुळे थरथरणारा हात त्याच्या नजरेतून सुटला नाही. गाडी सुरू झाली. दोघेही तणावात होते. इरा पुढे काय होईल या विचारात होती, तर अर्णव हा कोण गुंड आहे जो इतका त्रास देतोय? त्याला सुतासारखे सरळ करायलाच हवे. मग यासाठी मला पोलिसांची मदत घ्यावी लागली तरी मी ती घेईन. अर्णवने ड्रायव्हिंग करत असतानाच इराला विचारलं, त्याचे नाव काय आहे? इरा उत्तर देत म्हणाली, भैरव नाईक. अर्णवची नजर पुढच्या रस्त्यावर स्तब्धच राहिली, पण त्याच्या मनात आता एक प्रकारचा राग धुमसत होता. कोण आहे हा भैरव नाईक? त्याला इरासोबत लग्न का करायचे आहे? अर्णव देशमुख आणि भैरव नाईक जेव्हा समोरासमोर येतील तेव्हा काय होईल? काय होईल नक्की पुढे? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्यायची असतील तर कथेचा पुढचा भाग नक्की ऐका. तुमचीच यशस्वी. कथेचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लवकरच पुढील भाग घेऊन येते आहे.